अहिल्यानगरच्या खांडके गावात गेल्या 40 वर्षापासून रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी नगर पाथर्डी महामार्गावरील कोडगाव फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले आहे। खांडके गावात शेती हा प्रमुख व्यवसाय असून दूध, चारा तसेच इतर शेतीमाल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत। श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी कोडगाव येथे खांडवा या 4 किलोमीटरसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मात्र 6 महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळूनही संबंधित ठेकेदार काम करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अर्धा तास चाललेल्या या रस्ता रोकोमुळे या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र 15 दिवसात हे काम सुरू न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी दिला आहे। गावामध्ये आमच्या 100% शेतकरी वर्ग आहे। शेतकरी वर्ग जो त्याला दूध व्यवसाय, जनावरांना चारा घेऊन येणं किंवा दूध घेऊन जाणं यासाठी दळणवळणाची भरपूर त्या रस्त्याने आमची चालू असते। पण रस्ता असं झालेला आहे का त्या रस्त्यावर पायी व्यवस्थित चालता येत नाही। त्याचा पाठपुरावा आम्ही केला। त्या ठिकाणी विक्रम पाचपुते दादा असतील त्यांनी 5 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। पण ते संबंधित कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे, पण ते ठेकेदार काम करायला तयार नाहीत, काम ते चालू करायला तयार नाहीत। आणि पत्रव्यवहार केला पण ते काही काम करायला तयार नाहीत। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी पीडब्ल्यूडीचे अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या 15 एप्रिल पर्यंत आम्ही रस्त्याचं काम चालू करू। जर 15 तारखेपर्यंत रस्त्याचं काम जर नाही चालू झालं तर यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी मिळून करू। 84 साली सरपंच होतो, त्या काळात जो रस्ता झाला त्याच्यानंतर 40 वर्ष गावामध्ये रस्ता झाला नाही। आज रस्त्याची दळणवळणाची गरज ग्रामीण भागाने खूप मोठी आहे। आमचा डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भागात दळणवळण, विद्यार्थी जाणं येणं आणि शेतकरी, शेतमाल, शेतमजूर आज नगर जवळ असल्यामुळे आमच्या गावातले जवळजवळ 50% तरुण, 70% तरुण जवळजवळ नगरला कामाला येतात। परंतु हा इकडचा कोडगाव खांडके रस्ता खराब असल्यामुळे ते रतनगाव मार्गे जास्त जाणं पसंत करतात। दूधवाले व्यावसायिक जे असतात, भाजीपालावाले, टेम्पोवाले, रस्ता खराब असल्यामुळे ते या रोडने यायला तयार होत नाहीत आणि वारंवार रस्ते निवडणूक आली का उद्घाटन होतात। हे दुर्दैव आहे आमच्या गावचं, वारंवार निवडणूक आली का उद्घाटन होतात, रस्ते होत नाहीत। आमचं गाव हे डोंगराळ भागामध्ये गाव आहे। नगर पाथर्डीवरून 4 किलोमीटर अंतरावर आमचं गाव असल्या कारणानं गावाला मेन जोडणारा रस्ता खांडके ते कोडगाव हा रस्ता गेल्या 40 वर्षापासून अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे। त्या रस्त्याने आमचे विद्यार्थी, शेतकरी वर्ग, दूध धंदेवाले सर्व या रस्त्याने ये जा करतात। असंख्य जणांचे या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन काहींना पाय, काहींना हात गमावा लागलेला आहे आणि याची वेळोवेळी आम्ही शासनाकडे, सार्वजनिक बांधकामाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्ही हा रस्ता रोको या ठिकाणी केलेला आहे। निश्चितच मी आपल्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणार आहे की या ठिकाणी अजून किती जणांचे तुम्ही हातपाय मोडणार आहात या रोडवर। या ठिकाणी या कामाची वर्क ऑर्डर होऊन 6 महिने झालेले आहेत, परंतु जो ठेकेदार संबंधित शासनाने या ठिकाणी दिलेला आहे त्या ठेकेदाराची नुसती उडवडीची उत्तरं असतात की आता निधी नाही, निधी आल्यानंतर काम करेन। तर मला